हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया 17 जूनचा लग्नानंतर होईलच प्रेम याचा एपिसोड रिव्ह्यू. पार्थ काव्यासोबत वडाला धागा बांधत असताना तिला समजवत असतो की 108 प्रदक्षिणा, तेही उपवास करून. हाऊ थ्रिलिंग. तुम्ही बायका किती लकी असतात. म्हणजे बघा ना, इतर वेळेस तुम्ही तुमच्या जोडीदाराचं प्रेम बोलून दाखवत नाही, पण आजच्या दिवशी दिलखुलास व्यक्त करतात. आपल्या नवऱ्याला मरणाच्या दारातून परत आणणाऱ्या सावित्रीचा वसा चालवतात. कमाल आहे तुमची. मनात तेच प्रेम, तोच विश्वास. बरं, हे करत असताना युनिव्हर्स बघत असतं, ऐकत असतं. इतक्या मनापासून तुम्ही पूजा करता, इतक्या मनापासून तुम्ही देवाकडे मागतात, तर मग का नाही ते देव तुमचं व्रत पूर्ण करणार. तुम्हाला सांगू का, मानलं तर सगळ्या गोष्टी टाळता येतात, नाहीतर प्रत्येक गोष्टीमध्ये स्वार्थ येतो. काव्या बोलते, आता करू का मी पूजा आता? तेव्हा पार्थ बोलतो, आता काही 14 जन्मासाठी मागताय का काय मला? तेव्हा काव्या बोलते, म्हणजे? तेव्हा पार्थ बोलतो, झाले तुमचे 7 फेरे पूर्ण झाले. तेव्हा पार्थ बोलतो, झाली पूजा संपन्न झाली. तेव्हा काव्या शॉक होते आणि बोलते, अहो, हे बोलता बोलता मला कळलं सुद्धा नाही. तेव्हा काव्या बोलते, 7 प्रदक्षिणा पूर्ण झाल्या. तेव्हा पार्थ बोलतो, तुम्ही माझा विचार करत नाही, पण माझे विचार ऐकता ऐकता 7 प्रदक्षिणा पूर्ण झाल्या. पूजेचं इच्छित फळ देईल देव तुम्हाला. आणि पार्थ काव्याकडे तो दोरा देतो. तेव्हा पार्थ बोलतो, तुमचं माहीत नाही, पण पूजा करताना देवाकडे मी तुम्हाला 7 जन्मासाठी मागितलं. आणि पार्थ स्माईल करतो आणि तिथून जातो. पार्थ स्माईल करत करत काव्याकडे बघतो. काव्याही पार्थकडे बघत बघत पुढे चालते. इकडे जीवा नंदिनीला बोलत असतो. फार्म हाऊसला जे झालं तेव्हा नंदिनी बोलते, सगळं कळलंय मला. तुम्ही टॅटू का जाळलात हे कळलंय मला. हे सगळं तुम्ही काव्यामुळे केलं ना? तेव्हा नंदिनी बोलते, जीवा, काव्यापेक्षा माझी चूक झाली. मी बोलण्याच्या ओघात त्या टॅटूबद्दल सांगितलं काव्याला. सांगितलं नसतं तर बरं झालं असतं. जेव्हापासून तिला या टॅटूबद्दल कळलं तेव्हापासून तिने कळल्यापासून वेळच घेतलं तिने या गोष्टींचं. म्हणूनच ती तुम्हाला ट्रूथ अँड डेअरमध्ये पोजिंग करून दाखवायला सांगत होती. खूप वेडी मुलगी होती. तिला काळजी वाटते माझ्या संसाराची. तिला अजूनही वाटतं की तुमच्या आयुष्यात त्या मिस के जे आहेत त्या आहेत, आणि म्हणून तुम्ही माझ्यापासून लांब गेलात. माझ्या काळजीपोटी, माझ्या प्रेमापोटी तुम्हाला जाब विचारायला ती आली, आणि तुम्ही सुद्धा रागाच्या भरात टॅटू जाळून घेतलात. हे सगळं तुम्ही काव्यामुळे केलं ना? का केलं तुम्ही असं वेडेपणा? असं पुन्हा कधी करायचं नाही. पुन्हा असं करणार नाही ना. हे बघा, जेव्हा यापुढे तुम्हाला कितीही राग आला, कितीही त्रास झाला, तर असा पाऊल तुम्ही उचलणार नाही ज्याने तुम्हाला खूप त्रास होईल. प्लीज, नाही करणार ना असं? आणि हो, आपल्यातली ही खाजगी बाब आहे म्हणून आईंना सांगितलं की तुम्ही पाय घसरलात आणि शेकोटीत पडलात. आय एम सॉरी, पण त्यांना जर खळं करलं तर त्यांना त्रास होईल. आणि तुम्ही पण असंच सांगा तुम्हाला विचारल्यावर. आणि हो, सकाळपासून काहीच खाल्लं नाही तुम्ही. मी एक काम करते, पटकन चेंज करते आणि सूप करून आणते तुमच्यासाठी. गरम सूप प्या, आराम करा, म्हणजे बरं वाटेल. नंदिनी गेल्यावर जेव्हा बोलतो, चला आता हे टॅटू प्रकरण कायमचं संपलं. नंदिनीला आता माझ्यावर कुठलाही संशय नाही आहे. नंदिनी किचनमध्ये जीवासाठी सूप बनवत असते तेव्हा तिला पूजेचं ताट दिसतं, आणि तिला ते आठवतं की वटपौर्णिमेच्या दिवशी तिच्या सगळ्या बायका कौतुक करत होत्या ते. आणि तेव्हाच त्या बायका नंदिनीसमोर बोलत असतात की काही नवरे स्वतःचा भूतकाळ विसरायला तयार नसतात. बायका सगळं त्यांना ॲक्सेप्ट करायला तयार असतात, पण ते आपला भूतकाळ कधीही विसरायला तयार नसतात. तेव्हा नंदिनी मनात इकडे बोलत असते की खरंच ती मिस के जीवांच्या आयुष्यात अजूनही आहे का? जीवा तर म्हणाले की एकतर्फी प्रेम होतं, पण ते खरं आहे का? तेव्हा नंदिनीला फार्म हाऊसवर पार्थ जे बोलतो तेही आठवतं की याच लॉनवर जीवा तासनतास बोलत असायचा म्हणून. इकडे काव्या बोलत असते, या वटपौर्णिमेच्या पूजेत अख्खा दिवस गेला आणि जीवाला शुद्धही आली, पण मी अजून भेटायला गेली नाही त्याला. या उपवासामुळे डोकं अगदी दुखायला लागलं आहे माझं. तेवढ्यात पार्थ तिथे येतो आणि काव्याला बघून पाठीमागून मनातल्या मनात बोलतो की हे आगाऊ मांजर आजही फिसकारायला तयार आहे की काय माझ्यावर? काय करू बरं? बोलू की नको? बोलतोच. तेव्हा पार्थ बोलायला जातो, ऐका ना. तेवढ्यात काव्या मागे फिरते आणि त्याची दोघांना एकमेकांना धक्का लागतो. तेव्हा काव्या बोलते, सॉरी. तेव्हा पार्थ बोलतो, यू आर वेलकम. तेव्हा पार्थ बोलतो, जेवायला का नाही आलात तुम्ही? वाट बघत होतो मी तुमची. तेव्हा काव्या बोलते, मुद्दाम करता हो का हो तुम्ही? की अडाणीच आहात टॉप 30 आर्किटेक्टपैकी एक? तेव्हा पार्थ बोलतो, आता काय झालं? तेव्हा पार्थ बोलतो, मी फक्त विचारलं तुम्हाला जेवायला का नाही आलात? अहो, जेवायला काय होतं माहिती का? मटारची उसळ. तेव्हा पार्थ जेवणाचं कौतुक करत असतो. तेव्हा काव्या कानाला हात लावून बोलते, बास ऐकवत नाही आहे मला आता. तेव्हा पार्थ बोलतो, काही चुकीचं बोललं का मी? तेव्हा काव्या बोलते, आज माझा वटपौर्णिमेचा उपवास आहे, विसरलात का तुम्ही? तेव्हा पार्थ बोलतो, सकाळचा उपवास रात्री सोडतात ना? तेव्हा काव्या बोलते, नाही, हा दुसऱ्या दिवशी सोडायचा. मी पहिल्यांदाच करते उपवास, तरी मला माहिती आहे. तेव्हा पार्थ बोलतो, सॉरी.
मला माहिती असतं तर मी सुद्धा तुमच्यासाठी उपवास धरला असता. तेव्हा पार्थ बोलतो म्हणजे तुम्ही सकाळपासून, तेव्हा काव्या ओरडून बोलते काहीही खाल्लेलं नाही आहे. तेव्हा पार्थ बोलतो भूक लागली असेल ना तुम्हाला. तेव्हा काव्या बोलते तुम्ही कशाला काळजी करताय, तुमच्यासाठी नाही धरलेला आहे उपवास. तेव्हा पार्थ बोलतो नाही आत्ता माझ्यासाठी नाही धरला आहे उपवास, पण उपवास तर उपवासच असतो ना, कुठलाही असो. भूक लागलीच असेल ना तुम्हाला. तेव्हा काव्या मान डोलावून हा बोलते. तेव्हा पार्थ बोलतो भूक लागली म्हणून उपवास नाही सोडू शकत. तेव्हा काव्या मान डोलावून बोलते की नाही. तेव्हा पार्थ बोलतो फिस्कारणार नसेल तर एक विचारू का. तेव्हा काव्य त्याच्यावर सुटते आणि बोलते फिस्कारणार नसेल म्हणजे काय, मला बाकीचे काही उद्योगधंदे नाही आहेत. तेव्हा काव्य बोलते तुम्ही पार्थ प्लीज ऐका ना, मला ऑलरेडी खूप भूक लागली आहे, माझं डोकं नका खाऊ प्लीज. तेव्हा पार्थ बोलतो सॉरी, मी आपली थोडी गंमत केली, बाकी काही नाही. तेव्हा काव्या बोलते आता टॉन्ट न मारता जे काही विचारायचे, जे काही बोलायचे सरळ विचारा. तेव्हा पार्थ बोलतो सकाळी वटपौर्णिमेवर तुमचा विश्वास नव्हता, मग आता हे एवढा कडकडीत उपवास करण्याचं कारण काय. तेव्हा काव्या बोलते कारण सकाळी वडाला अशा फेऱ्या मारताना तुम्ही असं उलगडून सांगितलं ना, मोठं कारण सांगितलं ना, आपण युनिवर्सला सांगितलं, मग ते ऐकतं, मग ते असं करतं, मग ते तसं करतं, आणि मग आता धरला आहे ना उपवास, मग आता करू द्या ना कंप्लीट मला, आणि कुठलीही गोष्ट अशी अर्धवट सोडायची सवय नाही आहे मला. तेव्हा पार्थ बोलतो खरंच तुम्हाला अशी कुठलीच गोष्ट मध्यावर सोडून द्यायला आवडत नाही. तेव्हा काव्या बोलते कुठलीच नाही. तेव्हा पार्थ बोलतो ग्रेट, मी सुद्धा कुठलीच अशी गोष्ट अर्धवट सोडत नाही. मग ते एखादं प्रोजेक्ट असो, एखादं काम असो, किंवा एखादं नातं. तेव्हा काव्या बोलते नातं, आता इथे नात्याचा काय संबंध. तेव्हा पार्थ बोलतो मी आपलं इन जनरल बोललो, बिकॉज काही जणांना त्यांची नाती अशी अर्धवट सोडून जाण्यात काहीच वाटत नाही. तेव्हा काव्या बोलते एक मिनिट तुमचा रोख माझ्यावर. तेव्हा पार्थ बोलतो नाही असं काही नाही, मी आपलं इन जनरलच बोललो, उगाच माझ्या बोलण्याचा काहीतरी वेगळा अर्थ काढण्या अगोदर मी इथून जातो, आलोच. तेव्हा काव्या बोलते काय चाललंय, जातोय पण म्हणताय, आलोच पण म्हणताय, नक्की चाललं काय. तेव्हा पार्थ काव्याजवळ बसतो आणि बोलतो तुम्हाला काय आवडेल, गेलं आवडेल की आलेलं आवडेल. तेव्हा काव्या पुन्हा चिडते पार्थ देशमुख गप्प बसा, खूप भूक लागलेल्या माणसाला 56 प्रश्न विचारून त्याचं डोकं खाऊ नये, त्याला त्रास देऊ नये. तेव्हा काव्या बोलते अहो जा आता. पार्थ गेल्यावर काव्या बोलते बाप रे, आज अवघड आहे आज या पोटाचं. आई आजी मामी कशा करायच्या या उपवास काय माहिती, हॅट्स ऑफ आहे बाबा त्यांना. इकडे पार्थ किचनमध्ये येतो, नंदिनी विचारत असते. तेव्हा पार्थ नंदिनीला भॉक करतो, नंदिनी दचकते. तेव्हा पार्थ बोलतो एवढ्या रात्री काय करताय किचनमध्ये. तेव्हा नंदिनी बोलते ते काही नाही, जीवांसाठी आल्याचा चहा करत होते. तेव्हा पार्थ बोलतो एवढ्या रात्री. तेव्हा नंदिनी बोलते हो सूप घेऊन गेली होती त्यांच्यासाठी, पण त्यांना चहा टोस्टच खायचं आहे. तेव्हा नंदिनी बोलते असंही सकाळपासून काही खाल्लं नाही म्हणून म्हटलं घेऊन जाऊ. तेव्हा पार्थ बोलतो वा जीवाच्या आवडीने एवढी सवय बदलायला लागल्यात हां. तेव्हा नंदिनी शंकेने बघते आणि बोलते असं काय म्हणताय. तेव्हा पार्थ बोलतो एवढं सिरियस नका हो, अहो एवढ्या रात्री चहा टोस्ट कोणी खात नाही म्हणून म्हटलं आवडीने एवढी बदलायला लागल्या. तेव्हा पार्थ साबुदाण्याची बरणी काढतो. तेव्हा नंदिनी बोलते अरे साबुदाणा. तेव्हा पार्थ बोलतो साबुदाण्याची खिचडी. तेव्हा नंदिनी बोलते वा उद्या नाश्त्याला साबुदाण्याची खिचडी आहे वाटतं. तेव्हा पार्थ बोलतो उद्या नाही आत्ता. तेव्हा नंदिनी बोलते आत्ता साबुदाण्याची खिचडी खाणार आहात. तेव्हा पार्थ बोलतो मी नाही, माझी काव्या. तेव्हा पार्थ बोलतो काय आहे ना उपवास आहे, तो उद्या सोडायचा असतो ना, म्हणून म्हटलं त्यांना आता भूक लागली तर काहीतरी बनवावं. तेव्हा नंदिनी बोलते वा मग कशी करायची साबुदाण्याची खिचडी. तेव्हा पार्थ बोलतो तेलात नाही तुपात. तेव्हा पार्थ बोलतो मग असं साबुदाणा टाकायचा, शेंगदाणे टाकायचे, तेल टाकायचं, तूप टाकायचं आणि मग मस्त ढवळायचं. तेव्हा नंदिनी बोलते आणि हे करून पोटात ढवळून निघेल त्याचं काय. तेव्हा पार्थ बोलतो म्हणजे. तेव्हा नंदिनी बोलते म्हणजे काय, साबुदाण्याची खिचडी करायला. तेव्हा नंदिनी बोलते साबुदाणा कमीत कमी 4 तास जास्तीत जास्त 8 तास भिजवावा लागतो, तेव्हा तो फुलतो, मग त्याची खिचडी करतात. तेव्हा पार्थ बोलतो काय बोलताय. तेव्हा नंदिनी बोलते म्हणजे. पार्थ बोलतो साबुदाणा इतका वेळ घेतो, हे म्हणजे ना माझ्या ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यांचं काम चुकारपणासारखं आहे. तेव्हा पार्थ बोलतो शी बाबा, माझी काव्या उपाशीच राहणार, हट. इकडे काव्या कपाटातून जीवा आणि तिचा तो फोटो आणि मागे लिहिलेली कविता ते काढते. तिला आठवतं की तिने फार्म हाऊसवरनं तो फोटो आणलेला असतो. तेव्हा काव्याला तेही आठवतं की ती जीवाला बोलते आता कसं लपवणार आहेस हा टॅटू. तेव्हा काव्या त्या फोटोकडे बघत बोलत असते की एकाच घरात राहून कालपासून जीवाला बघता सुद्धा आलं नाही. तेव्हा काव्या बोलते काय करू, जाऊ का त्याच्या रूममध्ये, पण मी गेले आणि त्याला काही वेगळं वाटलं तर. तेव्हा काव्या बोलते असंही कोणाला काही वाटण्याचा प्रश्न येतच कुठे, जीवा आजारी आहे आणि मी त्याला बघायला गेली तर. काव्या जायला लागते. तेव्हा बोलते नको, बाहेर गेले तर पार्थला दिसणार, ते किचनमध्येच आहे, ते म्हणणार मी पण येतो जीवाला बघायला. नाही नको, उद्या सकाळी जाऊन करणार त्याची तब्येतीची चौकशी. इकडे पार्थ नंदिनीला बोलत असतो की वा ही तुमची फ्रूट सॅलडची आयडिया एकदम भारी, म्हणजे उपवास ते उपवास आणि डाएट ते डाएट. तेव्हा पार्थ बोलतो आता फक्त पेरू राहायला टाकायचा. तेव्हा नंदिनी बोलते पेरू नका टाकू, बाकी सगळे फळं ठीक आहे, पेरू काव्याला आवडत नाही. तेव्हा पार्थ बोलतो मग मलाही नाही आवडत. हे
तेव्हा पार्थ बोलतो, खरं सांगू नंदिनी, तुम्ही आहात म्हणून माझ्या प्रयत्नांची गाडी एवढी सुरळीत चालली आहे, नाही तर कलेक्टर मॅडमपर्यंत पोहोचायचा रस्ता खडबडीत तेव्हा नंदिनी बोलते, तुमच्या प्रेमामुळे तो खडबडीत रस्तासुद्धा गुळगुळीत होईल. तेव्हा पार्थ बोलतो, हे फ्रूट सॅलड तुमच्या तोंडात पडो. तेव्हा नंदिनी बोलते, नाही नाही नको, जिच्यासाठी केलं आहे तिच्या तोंडात पडला तरी बरं होईल. तेव्हा नंदिनी बोलते, काव्याचे पार्थ फ्रूट सॅलड एकदम भारी झाले, ही थोडीशी वेलची पूड घाला म्हणजे आमच्या काव्य मॅडम आवडीने खातील. तेव्हा नंदिनी बोलते, चला मी जाते चहा घेऊन. तेवढ्यात पार्थ बोलतो, नंदिनी तुम्ही माझ्यापासून काही लपवत तर नाही आहात ना? तेव्हा नंदिनी बोलते, नाही सगळं तर ठीक आहे जीवांचं. तेव्हा पार्थ बोलतो, मी जीवाचं नाव पण नाही घेतलं. तेव्हा पार्थ बोलतो, मगाशी मी बोललो जीवाच्या आवडीनिवडी सवयी बदलायला लागल्यात तेव्हा तुम्ही एकदम सिरियस झाल्यात म्हणून विचारलं, खरंच तुम्ही काही लपवत नाही आहात ना? तेवढ्यात नंदिनीचं वॉच वाजतं. तेव्हा नंदिनी बोलते की जीवा बोलवत आहेत, सॉरी मी आले. नंदिनी जाते. पार्थ फ्रूट सॅलड घेऊन रूममध्ये जातो. तेव्हा काव्या पटकन फोटो लपवते. तेव्हा पार्थ बोलतो, फ्रूट सॅलड. पार्थचा लक्ष त्या उशीकडे जातं, फोटोकडे जातं. तेवढ्यात काव्या ओढणीने ते लपवते. तेवढ्यात काव्या बोलते, एसीचं रिमोट मिळत नाही आहे, शोधता का जरा? तेवढ्यात पार्थ एसीचं रिमोट शोधायला जातो. तेव्हा पार्थ एसीचं रिमोट घेतो. काव्या पटकन त्याच्याकडे जाते, रिमोट घेते आणि एसी लावते. तेव्हा काव्या बोलते, थँक्स रिमोटसाठी. तेव्हा पार्थ बोलतो, हे घ्या फ्रूट सॅलड. तेव्हा काव्या बोलते, नो थँक्स फॉर फ्रूट सॅलडसाठी, मला इच्छा नाही आहे खायची. तेव्हा पार्थ बोलतो, एक मिनिट, मी एवढं सगळं तुमच्यासाठी बनवून आणलं, काय इच्छा नाही आहे तुमची खायची? तेव्हा काव्या बोलते, मी सांगितलंच नाही ना तुम्हाला काही आणा म्हणून, तुम्ही स्वतःच गेलात आणि एवढं मोठं बाऊल घेऊन आला, मी काय करू? तेव्हा पार्थ बोलतो, खा. तेव्हा काव्या बोलते, तुम्ही सारखं खा खा करू नका हां, मी चिडेल हो. तेव्हा काव्या जाऊन बेडवर झोपून घेते. पार्थ काव्याकडे बघून स्माईल करतो. तेव्हा पार्थ बोलतो, उपाशी पोटी तुम्हाला झोपता येणार नाही, फ्रूट सॅलड तुम्हाला खावंच लागेल काव्या. इकडे नंदिनी जीवाला चहा देते. तेव्हा नंदिनी बोलते, लवकर खा नाही तर चहा थंड होईल. तेव्हा जीवा बोलतो, खातो पण चहा शेअर करशील? तेव्हा नंदिनी बोलते, मी? तेव्हा नंदिनी बोलते, नको ॲसिडिटी होईल. तेव्हा जीवा बोलतो, अगं नाही होणार, हवं तर दुसरा कप आण. तेव्हा नंदिनी बोलते, अहो दुसरा कप कशाला, बशीत घेते मी. तेव्हा जीवा बोलतो, चालेल तुला? तेव्हा नंदिनी बोलते, अहो चालेल काय, आवडेल मला. तेव्हा नंदिनी बशीत चहा घेते आणि जीवाला कपात देते. तेव्हा नंदिनी बशीत चहा पित असते. जीवा तिच्याकडे बघतच असतो. तेव्हा नंदिनी आवाज करून चहा पिते. जीवा हसतो आणि बोलतो, ऐक, असा आवाज करून चहा कोण पितं? तेव्हा नंदिनी बोलते, ज्याचं मन साफ असतं ना तेच असा आवाज करून चहा पितात. तेव्हा जीवा बोलतो, काही काय? तेव्हा जीवा बोलतो, याचं मन साफ असण्याची काय संबंध? तेव्हा नंदिनी बोलते, अरे संबंध जोडला की लागतो. तेव्हा नंदिनी बोलते, काय? ज्याचं मन साफ असतं ना तो जगाचा विचारच करत नाही, मस्त झुरके मारत बशीतून चहा पितो आणि मिटक्या मारत खातो. तेव्हा नंदिनी जीवाला बोलते, तुम्ही घ्या ना. तेव्हा जीवा नंदिनीकडे बघतो आणि बोलतो, हे म्हणत असताना तू माझ्याकडे का पाहिलंस? माझं मन साफ नाही असं वाटतं का तुला? आणि तेवढ्याच आजचा एपिसोड संपतो.